या व्हिडिओत मी तुमच्याबरोबर माझी आलं स्टोर करण्याची पद्धत शेअर करणार आहे। पावसाळ्यात आपल्याला आल्याच्या चहाची गरज पडतेच, पण आल्याचा चहा बनवताना काही चुका होऊ शकतात। तर त्या चुका टाळून आपण कडक आल्याचा चहा कसा बनवायचा ते या व्हिडिओत बघणार आहोत। खास पावसाळ्यातल्या चहासाठी एक बोनस टिप व्हिडिओच्या शेवटी। आलं 10 ते 15 मिनिटं पाण्यात बुडवून ठेवायचं, कारण आल्यामध्ये खूप माती असते। त्यानंतर हे आलं आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते नीट धुता यावं, त्याला लागलेली सगळी माती नीट काढता यावी म्हणून मी आल्याचे सुरीने असे मोठे तुकडे कापून घेणार आहे आणि मग नळाखाली ते व्यवस्थित चोळून स्वच्छ करणार आहे। आता आपण आलं सुकायला ठेवून देऊ। आलं सुकल्यानंतर आपण हे आलं असंच्या असं फ्रीजमध्ये स्टोर करू शकतो, पण मी या स्टेजला काय करते, आल्याचा नको असलेला भाग कापून टाकते आणि आल्याचे अर्धा ते 1 इंच आकाराचे तुकडे कापून घेते। हे असे तुकडे स्वयंपाकात वापरायला सोपे पडतात। अशा पद्धतीने आलं आपण फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो। आता हे आलं वापरून आपण बनवूया कडक चहा। मी 1 कप चहासाठी अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। दूध आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। टाकूया साखर, मी 2-3 लवंगा पण ऍड केल्या, कारण त्यावेळी माझा घसा खराब होता। सुरुवातीला आल्याचा चहा करताना मला 2 अडचणी यायच्या। पहिली म्हणजे आलं टाकलं की दूध फाटायचं आणि त्याच्यामुळे चहा खराब व्हायचा, आणि दुसरी म्हणजे चहा थोडासा कडवट किंवा तुरट लागायचा। त्यामुळे आल्याचा चहा बनवताना 2 टिप्सचा वापर करा। पहिली टिप म्हणजे आलं नेहमी सोलून वापरा आणि दुसरी टिप म्हणजे आलं हे नेहमी दूध, साखर, पाणी याचं मिक्सचर उकळल्यानंतर मग टाका। आता चला वळूया आपल्या चहाकडे। त्यासाठी आपण आपलं हे स्टोर केलेलं आलं वापरणार आहोत। 1 कप चहासाठी एवढं छोटूसं आलं पुरेसं आहे आणि चहा कडू होऊ नये म्हणून आपण आल्याचं साल काढून घेणार आहोत, कारण आल्याचं साल थोडंसं कडवट असतं। त्यासाठी सुरीची धारदार बाजू न वापरता बोथट बाजू वापरून आल्याचं साल काढायचं आहे, कारण ते खूप पातळ असतं। अशा पद्धतीने आल्याचं साल काढलं तर फक्त ते साल निघून येतं आणि आल्याचा जो गर आहे तो तसाच राहतो। चहा करताना आलं नेहमी किसून वापरा, त्यामुळे आल्याचा छान स्वाद चहाला येतो। आणि आता टाकूया चहा पावडर।
मी चहा करताना चहा पावडर नेहमी सगळ्यात शेवटी टाकते, कारण तज्ज्ञ लोक काय सांगतात की चहा पावडर जास्त उकळायची नसते. आता जर आपल्याला चहा जास्त न उकळता कडक किंवा स्ट्रॉंग चहा बनवायचा असेल तर मग काय करायचं, तर चहा असा थोडा वेळ उकळायचा, 10 मिनिटं वगैरे, आणि नंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करायचा. आणि 5 ते 7 मिनिटांनी झाकण काढायचं. हे बघा, चहाला किती छान रंग आलेला आहे. अशा पद्धतीने चहा केला की चहा पावडरीचा, त्याचबरोबर आपण जर त्यात काही स्पायसेस ॲड केलेली असतील जसे की आलं, लवंग, वेलची, दालचिनी, याचा सुद्धा छान अर्क चहात उतरतो आणि मस्त कडक चहा तयार होतो, तेही चहा जास्त न उकळवता. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चहा करून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पावसाळ्यात यंग जिंजर म्हणजे कोवळं आलं बाजारात उपलब्ध असतं आणि हे आलं वापरून जर तुम्ही चहा बनवला ना तर चहाची चव आणखी भारी लागते. आणि विशेष म्हणजे हे आलं सोलायची गरज नाही, ते डिरेक्टली तुम्ही किसून चहात वापरू शकता. तुम्ही सुद्धा हे आलं वापरून चहा एकदा बनवून बघा, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल.